नाही सांगू का तुमले, जसं कानबाई माई एकच रात ना मुक्काम ठेवल अख्खा गाव मग गाजा वाजा, तसा अंडेर बेटीने जर संसार चांगला होईना रातच भर माहेर मग मुक्काम करू. राग नाही या बहिणी सांगतो कारण मला ना गागार पडी आखला सवय रातना मुक्काम जर राही ना पूर्ण. हा काका सुद्धा वा रे, दिदील बोला रे, बहिणी येले रे वा रे. नाही ते बाकीने संसारात जर काय असेल संकट, काहीतरी लोक त्रास देणारे असतील, नवरा दारुडा असेल वगैरे असे प्रॉब्लेम्स असतील तर ठीक आहे, हे मान्य करून घेऊ. पण बटा चांगलंच आहे, नवरा बेटाला दाळ्याची रात दोन रात राहील लगेच निघ जाऊ. बाकीने बाया फोन करी सांगते मन का चित लागे आजच्या दिन राही जाऊ का. बाईनं लग्न झाल्याच्या नंतर जीवनात संकट असेल तर राहिले तर अडचण नाही, पण सर्व सुखाचं. आणि जर का मायर मा बिनकामने 8-8, 15-15 दिन राहिली, वजन राहत नाही अंडेर बेटी, मग बघाय चालता चालता लात मार देस. आणि मग सांग आय माय ताई मन ध्यान नाही हो माय तुम्ही बसला ध्यान नाही तू चांगली गोमाल दिली ना ध्यान नाही काय. कानबाई माता येते रात्रीचा मुक्काम आहे. तसंच बाईने माहेर मग सुद्धा रात्र मुक्काम करायला पाहिजे. म्हणजे माझी कानुबाई माता येतच असेल नाही का. जिथं भगवंताचं नामचिंतन चाललंय तिथं माझी कानुबाई माता, आमची नादुरी गडाची सप्तशृंगी माता येतच असेल. आणि जर मी काना देशातला पुत्र आहे, काना देशातला सुपुत्र आहे, तर माझं कर्तव्य बनतं की माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे आमची कानुबाई माता, तिचं आगमन झालेलं आहे कीर्तनात असं मी म्हणतो. आणि जर आलेली देवी आहे तर देवीचं स्वागत झालं पाहिजे. फक्त अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया आणि मग चिंतनाकडे वळूयात. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या.